आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। जनआक्रोश मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, देशमुख व सूर्यवंशी परिवाराला न्याय देण्याची मागणी। आधीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी मोकाट सोडले नसते तर वाचले असते संतोष देशमुखांचे प्राण, धनंजय देशमुख यांचा दावा। संक्रांती उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आरआरसी आणि केसीसीचा संयुक्त उपक्रम। आरआरसी बोर्डनान स्पर्धा झाली यशस्वी, राज्यभरातून मोठ्या संख्येत स्पर्धकांचा सहभाग। ग्रामीण आणि शहरी भागातील जनता झाली तयार, जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीत दाखविणार जागा। अकोला अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आज सिव्हिल लाईन रोड स्थित जीएमडी मार्केटमध्ये असलेल्या दास सर्जिकल या प्रतिष्ठानाच्या गोदामाची तपासणी करीत सलाईनचे 1000 बॉक्स जप्त करण्यात आले। अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली। जीएमडी मार्केटमधील दास सर्जिकल यांनी अन्न व औषधी प्रशासनाची परवानगी न घेतलेल्या विनापरवाना गोदामात मोठ्या प्रमाणात सलाईन बॉक्सची साठवणूक केली आहे। या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाडस सत्र राबवित गोदामातून 1000 सलाईनचे बॉक्स जप्त केले। सदरच्या एका बॉक्समध्ये 40 सलाईन असून सदरचे बहुतांश बॉक्समधील सलाईन ही एप्रिल 2025 ला एक्सपायर होणार होती। या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अंदाजे 5 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे। सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक गुप्तवार्ता गजानन घिरके तसेच सहाय्यक आयुक्त तथा औषध निरीक्षक मनीष गोतमारे यांनी यांच्या पथकाने केली। याबाबतची अधिक माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी आरआरसी न्यूजशी बोलताना दिली। हा माल ग्रामीण भागात वितरित होण्याची भीती व्यक्त केली जात होती। अशा प्रकारे किती अनधिकृत मालाचा साठा अनधिकृत ठिकाणी ठेवला आहे याचा शोध अन्न व औषध प्रशासन विभागाला घ्यावा लागणार आहे। आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की दास सर्जिकल ही पेढी विना परवाना औषधी साठा सापडा करत आहे। त्यानुसार आम्ही त्यांचं गोडाऊन आहे अनऑथराइज तिथे ते स्टॉक अशी एक माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही आज इथे जप्त गाडीसाठी आलो आहे। जवळपास इथे 1000 बॉटल सलाईनच्या बॉटल मिळाल्या, त्या जवळपास अशा एक्सपायर होणाऱ्या होत्या। चौथ्या महिन्यामध्ये 4/2025 मध्ये त्याची एक्सपायरी, त्यामुळे आम्ही तो साठा जप्त केला। प्रक्रिया न्यायालयीन राहील, न्यायालयात खटला दाखवलेला आहे। त्याच्यानंतर आमचे औषधी निरीक्षक श्री घिरके यांनी नमुना काढला आहे, त्या नमुना काढलेला आहे त्याच्या संदर्भातला आणि तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी आम्ही पाठवणार। चाचणी अहवालानंतर मग खटला दाखल करण्यात येईल त्यांच्यावर आणि सोबतच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन प्रशासकीय कारवाई करायची। सामाजिक संघटनांनी आज काढलेला जनआक्रोश मोर्चा यशस्वी झाला। अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला। संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या शिक्षा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी हा मोर्चा होता। आक्रोश मोर्चा समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले गेले। मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, न्याय मिळालंच पाहिजे, न्याय मिळालंच पाहिजे, न्याय मिळालंच पाहिजे, झालीच पाहिजे। बीडमधील केश तालुक्यातील मस्ताजोग गावचे युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्दयपणे क्रूर हत्या करण्यात आली। हत्या प्रकरणातील 7 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित गुन्हेगारांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा। खंडणीतील आरोपीवर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात यावा। वाल्मिक कराड यांच्यावर वरदहस्त असणाऱ्या राजकीय मंडळींची SIT चौकशी करण्यात यावी। कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फे व सह आरोपी करून गुन्हा दाखल करण्यात यावा। यासह विविध मागण्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या।
निवेदन देतेवेळी जन आक्रोश मोर्चा समितीचे सदस्य संयोजक उपस्थित होते. एवढंच सांगते, जसे आज तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहात तसं सदैवच राहा. आणि माझ्या वडिलांबद्दल म्हणजे ते खूप वेगळे होते. त्यांनी जे केलं ते समाजासाठीच केलं. शेवटपर्यंत ते समाजासाठीच झुंजले. आज आम्ही त्यांची ते खूप वाट बघतोय. त्यांचं खूप दुःख आहे. आम्ही दारात गेलं की आम्हाला त्यांची आठवण येते. घरातल्या प्रत्येक वस्तूकडे बघून त्यांची आठवण येते. पण आज महाराष्ट्र नाही, आमचं गाव नाही, आमचं कुटुंब नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक म्हणजे तुम्ही सर्वजण आहात. तुम्ही सुद्धा आज आमच्या दुःखात सहभागी आहात. ते म्हणजे ते जर आज आमच्या सोबत असते, आम्ही कोणत्या निमित्ताने आज इथं आलो असतो तर तो आनंद वेगळाच होता. पण ते आज जिथे कुठे असतील ते आपल्या सर्वांना एकत्र बघून त्यांना खूप आनंद होत असेल की मी गेलो तरी हे खूप एकजुटीनं काम करतात, आपल्या न्यायासाठी लढतायत. आणि तुम्ही कायम असेच आमच्या सोबत राहा. आणि जे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं, ते समाजासाठी झुंजले. आणि त्यांना सदैव वाटायचं की आपलं गाव हे खूप छान व सुंदर गाव असावं. त्यांनी गावात खूप उपक्रम राबवले. आणि त्यांचं जे स्वप्न आहे, जसं चाचा माझा त्यांच्या लढ्यासाठी झुंजतोय, आमचं कुटुंब नाही तर आज तुम्ही सर्वजण त्यांच्या न्यायासाठी झुंजताय. आपल्या सर्वांना न्याय पाहिजे. आपल्याला न्यायाकडून अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय. त्यासाठी आणि मी माझ्या वडिलांना सुद्धा सांगते, जे तुमचं स्वप्न होतं ते मी आणि चाचा नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व लोक हे पूर्ण करतील. धन्यवाद. जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकललेली आहे 23 तारखेला. काय सांगा? आम्ही विनंती केली होती सकाळी की हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचं जाळं आहे ते मर्यादेपेक्षा जास्त फोफवलेलं आहे. म्हणून यांना जे पण काही यांचं जे कार्यप्रणाली आहे आता सध्याची चालू पोलीस यंत्रणेची, न्यायालयाची, याला आम्ही विनंती केली आहे की पूर्ण तपास सगळ्या चांगल्या पद्धतीनं होण्याकरता यांना कुठंही कच्चा धुवा सोडू नये. आणि त्यामुळेच ही पुढे ढकलण्यात आलेली असेल सुनावणी. धनंजय म्हणताय, काय नेमकं तुमची मागणी आहे? आम्हाला न्याय पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोण अडसर येतंय त्यासाठीच्या ज्या समाजातल्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार होऊन त्याचा निर्णय झाला पाहिजे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपींवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर पूर्वीच्या गुन्ह्यात दोषी सिद्धता झाली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता. पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी आज अकोल्यात बोलताना केला. जनाक्रोश मोर्चासाठी आज देशमुख परिवार अकोल्यात आला होता. यावेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व इतर नातेवाईक उपस्थित होते. यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने न्याय लवकर मिळावा यासाठी आमचा लढा सुरू असल्याचे सांगितले. 40 दिवस झाले सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाहीत, त्यामुळे हा सर्व प्रकार गंभीर असून आरोपीच पोलिसांच्या ताब्यात नसतील तर न्याय कोणाला मागायचा असा प्रश्न आज वैभवी देशमुख हिने विचारला. मी पहिली गोष्ट तर न्याय मागतोय आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आणि त्यांना जे कोणी मदत करणारे असतील त्यामध्ये ते कोणीही असू, कारण की त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आहे. ही संकट आमच्यावर खूप मोठं आहे. या दुःखातून आम्ही नाही तर आमचं कुटुंब आणि आमचं गाव यातून कोणच आज सावरू शकलं नाही. आज 40 दिवस झाले तरी पण एक आरोपी फरारच आहे. जरी आरोपीच पोलीस प्रशासनाच्या ताब्यात नसतील तर आम्ही न्याय कधी मागायचा? आणि आम्हाला तर न्याय लवकरात लवकर हवे. म्हणून आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय लवकरात लवकर हवाय. तपासात कच्चे दुवे सोडू नये, त्याचबरोबर संघटित गुन्हेगाराला वचक बसावा. बीडमधील ही संघटित गुन्हेगारी पूर्णतः संपावी. या सर्व गोष्टींसाठी आमचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आहोत. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. मस्साजोगचे ग्रामस्थ लवकरच पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले. जन आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांचा परिवार आज अकोल्यात दाखल झाला होता. मी याच्या पाठीमागं पण ज्यावेळेस मला विचारलं गेलं त्यावेळेस मी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याचा विषय असा आहे, 40 दिवस झाले आणि आरोपी फरार आहे. त्याचा सरळ अर्थ आहे की तो आरोपी किती सराईत आहे हे महाराष्ट्रानं सगळ्या बघितलं पाहिजे. याच्यावर पहिले पण खूप गंभीर गुन्हे आहेत. तो कागदोपत्री फरार असताना त्याच एरियामध्ये तो राहायचा. हे आम्हाला हे प्रकरण झाल्यानंतर काही लोकांनी सांगितलं. तो फक्त कागदावर फरार होता. तो त्या धारूर केज एरियामध्येच राहायचा आणि ह्या केज एरियामध्ये जे आमच्या भावांचा खून केलाय त्या खुनात पण हा होता आरोपी. म्हणजे याच्यातून आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल प्रसार माध्यमांना की जर
इतक्या गंभीर स्वरूपाचे कागदोपत्री नाही तर प्रॅक्टिकली ह्या सगळ्यांचे आरोप आहेत त्याच्यावर सिद्ध झालेले, त्या लोकांना जर असं मोकाट सोडलं नसतं तर माझ्या भावाला आज जिवंत असता माझा भाऊ, त्याला जर कायद्याची जरब दाखवून त्याला शिक्षा झाली असती. महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या RRC न्यूज नेटवर्क व अनेकांच्या घराची स्वप्न पूर्ण करणाऱ्या कोठारी कन्स्ट्रक्शनच्या वतीने महासंक्रांती महोत्सव आयोजित केला गेला. महासंक्रांती महोत्सव आयोजित विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना चांदीचे नाणे, आकर्षक पैठणी, डिजिटल वॉचसह शेकडो बक्षिसे जिंकता आली. रविवारी संपन्न झालेल्या महासंक्रांती महोत्सवामध्ये संक्रांती क्वीन स्पर्धा वेळेवर विषय देऊन सादर करण्यात येणाऱ्या उखाण्यांची स्पर्धा शेकडो महिलांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरी झाली. संक्रांती महोत्सवाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व जिजाऊ महासाहेब सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला. यावेळी कोठारी कन्स्ट्रक्शनच्या संचालिका नितिशा कोठारी, RRC नेटवर्कच्या कार्यकारी संचालिका ऋतुजा देशमुख, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर झेलम देशमुख, सुप्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ रीना वोरा, RRC नेटवर्कच्या प्रोग्रामिंग हेड पल्लवी डोंगरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. स्पर्धेची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. गणेश वंदना तृप्ती बोते यांचे कथन, कला नृत्य केंद्र, नृत्य आविष्कार समृद्धी सरकटे आणि राशी आरखराव यांनी सादर केले. संक्रांत क्वीन स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी काळ्या रंगाची साडी, नऊवार व हलव्याचे दागिने परिधान करून संगीताच्या तालावर कॅटवॉक केला. टिकून ठेवण्याचं सामर्थ्य म्हणजे KCC प्रेझेंट्स महासंक्रांती. या संक्रांत क्वीन स्पर्धेसाठी या सहभागी झाले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वर्षा चांदेकर ताई यांचं. वर्षा चांदेकर, कंटेस्टंट नंबर 6. आपण स्वागत करूया. 3 महिन्याचा बाळ असताना सुद्धा इतका उत्साह, इतका जल्लोष या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा. संक्रांत क्वीन स्पर्धेसाठी हिरोईन थोडे दिवस थांब अशी येते मला लाज केला शृंगार इनका 9 है. सोनाक्षी का 8 था. ती या स्पर्धेच्या माध्यमातून काढली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं आजच्या संधीच्या या सगळ्यात सुंदर क्वीन्सचं. यावेळी संक्रांत क्वीन स्पर्धेच्या परीक्षक सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर झेलम देशमुख, सुप्रसिद्ध सौंदर्य रीना वोरा यांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पर्धकांनी दिलेली उत्तरे व वेशभूषा, हलव्याचे दागिने यांचे परीक्षण करून गुणानुक्रमांक काढण्यात आले. संक्रांती क्वीन स्पर्धेच्या विजेत्या आकर्षक 10 ग्रॅमचे चांदीचे नाणे, आकर्षक पैठणी यासह विविध गिफ्ट देण्यात आले. तिन्ही स्पर्धेतील स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संक्रांत क्वीनला क्राऊन, जरीचा शेला, सन्मानचित्र RRC तर्फे आणि 10 ग्रॅम चांदीचे नाणे कोठारी कन्स्ट्रक्शन तर्फे देण्यात आले. तर उखाणा स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 10 ग्रॅम चांदीचे नाणे, KCC तर्फे RRC नेटवर्क तर्फे सन्मान चिन्ह आणि जरीचा शेला, तसेच सर्व विजेता स्पर्धकांना सन्मान चिन्ह, आकर्षक बक्षीस देण्यात आले. लकी ड्रॉ पद्धतीने एकूण 5 बक्षीस काढण्यात आली. त्यामध्ये पहिलं बक्षीस मानाची पैठणी व इतर 4 बक्षीस दास मोबाईल ॲक्सेसरीज तर्फे देण्यात आले. संक्रांत क्वीन स्पर्धेत 25, उखाणा स्पर्धेत 22 तर स्पर्धकांनी भाग घेतला. संक्रांत क्वीन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजया देवासे, द्वितीय क्रमांक स्नेहल बोरे, तृतीय क्रमांक ऋतुजा देशमुख, प्रोत्साहनपर सोनाली दामले, प्रज्ञा घुगे यांना मिळाला. तर उखाणा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वृषाली देशमुख, द्वितीय क्रमांक आरती मोहोळ, तृतीय क्रमांक विद्याताई देशमुख, प्रोत्साहनपर स्वाती धानोकार यांना मिळाला. RRC न्यूज नेटवर्कच्या सिटी मैत्रिणीने महिलांसाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ आज महत्त्वाची भूमिका बजावत असून कधीही घराबाहेर न निघालेल्या अनेक महिलांना या निमित्ताने आपल्या कला सादर करण्याची संधी मिळाली, अशी भावना यावेळी सहभागींनी व्यक्त केली. पाहूया त्यांची चित्रफीत. मी बोलत आहे चंदा सुभाष उत्तार आणि हा कार्यक्रम एवढा सुंदर झाला की मला खूपच म्हणजे खूप सुंदर झाला. एकदम खूपच सुंदर झाला. मला खूप आवडला. नाही तर मी कधी कोणत्या कार्यक्रमाला जात नाही आणि या कार्यक्रमाला मी पहिल्यानेच आली आणि स्टेजवर पण मी पहिल्यानेच आली. त्याच्यामुळे खूप म्हणजे मला शब्दातही नाही तर याच्यामुळे व्यक्त करू शकत नाही मी. एवढा सुंदर कार्यक्रम झाला. सबको गुड इवनिंग और हैप्पी संक्रांति. यहाँ सभी बहुत ही ब्यूटीफुली सब तैयार होके आए हैं, सुंदर से लग रहे हैं. तो सबको बेस्ट ऑफ लक.
और विमेंस किचन में या उसमें ही आप सब भी आकर के अपनी भी ज़िंदगी बहुत अच्छे से जी सकती है, ये बोल करके अपन प्रोग्राम को स्टार्ट करेंगे. एंड ऑल द बेस्ट एवरीवन. सबको आज मला इथे जज म्हणून बोलवल्याबद्दल सर्वप्रथम मी RRC आणि KCC या दोन्ही संस्थांचं आभार मानते. तुम्हा सगळ्या मंडळींना येणाऱ्या या कॉम्पिटिशनसाठी ऑल द बेस्ट. मी खूप काही टफ जज नाही आहे, डोंट वरी. ओके. आणि तुम्ही सगळ्याजणी सुंदर तयार होऊन आलेले आहात आणि हे सगळं ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आई एम वेरी वेरी ईगर. RRC चैनल वालों ने मुझे आज अपॉर्चुनिटी दी है स्टेज के लिए. तो आज लोग सब एक बहुत अच्छा इवेंट है कि सब अपने आप को खूबसूरत बनाना चाहते, राइट. तो आज हम लोग सब लेडीज की यही ख्वाहिश होती है कि हम सबसे ज्यादा सुंदर दिखे, है ना. तो आज हम लोग उसी के लिए एक थोड़ा सा एक इनोवेट रखा हुआ है ना, तो हम उसको एक अच्छे बड़े पैमाने में हम करेंगे, मैं और जय मैम है. तो देखते हैं, बहुत अच्छा. आप सबको लिए ऑल द बेस्ट. हम सगळ्यांचं खूप खूप वेलकम आणि मकर संक्रांतीच्या खूप छान तुम्हाला गोड शुभेच्छा. आणि सगळ्याजणी खूप सुंदर दिसत आहेत. गिव्ह ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आता बघू काय होतंय, रिझल्ट काय येतात. सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. RRC नेटवर्कच्या वतीने घेण्यात आलेल्या लूट स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, हिंगोली यासह राज्यभरातून विविध लहान मुलाच्या लुटीचे सुंदर फोटो या निमित्ताने पाठवण्यात आले. महासंक्रांती महोत्सवामध्ये बच्चे कंपनीच्या लुटीच्या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक गिफ्ट देण्यात आले. RRC नेटवर्कच्या वतीने पहिल्यांदाच राज्यस्तरीय बोरन्हाण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला राज्यातील विविध भागांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल RRC नेटवर्क व कोठारी कन्स्ट्रक्शनच्या वतीने आयोजित महासंक्रांती महोत्सवात जाहीर करण्यात आला. बोरन्हाण स्पर्धेत प्रथम क्रमांक रिद्धी उपाध्याय, द्वितीय क्रमांक देवांग फोकमारे, प्रथम प्रोत्साहनपर विहान राऊत, द्वितीय प्रोत्साहनपर श्रीमंत बोरे. RRC नेटवर्कच्या कार्यकारी संचालिका ऋतुजा देशमुख, कोठारी कन्स्ट्रक्शनच्या संचालिका नितिशा कोठारी, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर झेलम देशमुख, सुप्रसिद्ध सौंदर्य तज्ञ रीना वोरा, RRC नेटवर्कच्या प्रोग्रामिंग हेड पल्लवी डोंगरे यांच्या हस्ते आकर्षक गिफ्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी व त्यांच्या पालकांनी संगीताच्या तालावर कॅटवॉक केला. अश्रिता घुगे आणि तिची मम्मी. माईक पाहिजे तिला. मी उभी आपण व्हिडिओ काढण्यात बिझी आहे, नाही. मावशी सोबत वॉक करते नम्रता. त्यानंतर सिद्धू जयत जोरदार यायचा गजर व्हायला हवा. त्यांनी सुद्धा यायचं आहे. आपण तुमचा इथे रॅम्प वॉक घेणार आहोत. तुला प्रोत्साहनपर बक्षीस. त्यानंतर मनमाया पवार गजरात रुद्राचं स्वागत करावं. आणि 3 महिने मायलेकांनी दोन्ही पार्टिसिपेट केलं आहे. खरंच रंगावर शहारा येतो. एवढं सगळं व्याप असतानाही इतका उत्साह. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आणि ममता चौबे, माया चौबे, पौर्णिमा दूत और माया चौबे खास मारवाडी लुक करून आल्यात आणि ही स्पर्धा बघून त्यांची सुद्धा इच्छा झाली की आपणही रॅम्पवॉक करावं. तुमच्या हक्काचं व्यासपीठ आहे. तुमचं यासाठी हे खास बॅलन्स. शैलमजी देशमुख, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अकोला जिल्ह्यातील, विदर्भातील नितिशाजी कोठारी, सदविख्यात रीनाजी वोरा. जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे रीनाजी वोरा का. महापालिकेत तुमचा कर थकीत असेल तर तुमच्यासाठी ही विशेष महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या थकीत कराला व्याज लागू नये यासाठी शास्ती अभय योजना महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी घोषित केली आहे. तेव्हा अकोलेकरांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. शास्ती अभय या योजनेचा मालमत्ताधारांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अकोला क्षेत्रातील मालमत्ताधारकांना आर्थिक लाभ व्हावा तसेच थकीत कराच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासन डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशान्वये महानगरपालिका 20 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये अर्थात शास्ती अभय योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 20 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत थकीत कराचा भरणा केल्यास शास्तीच्या रकमेमध्ये सूट देण्यात येणार आहे.
1 मार्च ते 15 मार्च 2025 या कालावधीमध्ये थकीत कराचा भरणा केल्यास शास्तीच्या रकमेमध्ये 80% सूट देण्यात येणार आहे आणि 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये थकीत कराचा भरणा केल्यास शास्तीच्या रकमेमध्ये 75% सूट देण्यात येणार आहे। असा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासन डॉक्टर सुनील लहाने यांनी घेतला आहे। स्वाती इंडस्ट्रीज यांचा करनामा रद्द केल्यानंतर वंचित युवा संघटक निलेश देव यांनी याविषयी महापालिका आयुक्तांना निवेदन देत याविषयीची मागणी केली होती। आयुक्त लहाने यांनी प्रशासनासोबत चर्चा करून याविषयीचा धोरणात्मक निर्णय घेतला। वंचित युवा नेते निलेश देव यांच्यामुळे हजारो अकोलेकरांना लागणार दंड अर्थात शास्ती माफी झाली आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। रिधोरा पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या ट्रकमधून 27 कट्टे तूरडाळ चोरी करणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने जेरबंद केले आहे। तूरडाळ चोरी करणारे हे चारही आरोपी डाबकी रोड व जुने शहर परिसरातील रहिवासी आहेत। रिधोरा पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या ट्रकमधून 27 कट्टे तूरडाळ चोरी करणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने जेरबंद केले आहे। तूरडाळ चोरी करणारे हे चारही आरोपी डाबकी रोड व जुने शहर परिसरातील रहिवासी आहेत। बाळापूर पोलीस स्टेशन येथे 18 जानेवारी रोजी फिर्यादी जाकीर हुसेन शेख रहीमुद्दीन राहणार भीमनगर जुने शहर यांनी फिर्याद दिली की 17 जानेवारी रोजी त्यांचा मालकीचा ट्रक ज्यामध्ये तुरीच्या डाळीचे कट्टे असून तो ट्रक रिधोरा पेट्रोल पंप येथे उभा केला असता ट्रकमध्ये असलेले तुरीच्या डाळीचे 27 कट्टे ज्याची किंमत 40,000 रुपये असून मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी घेऊन गेले आहेत। आरोपी पवन अनिल काडे राहणार गायत्रीनगर बाळापूर नाका अकोला, अविराजू सोयाम वय 21 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार गोंडपुरा डाबकी रोड अकोला, संतोष देविदास आलोट वय 29 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार गायत्रीनगर, रुद्रावतार हनुमान मंदिर राजेश्वर कॉलनी बाळापूर नाका अकोला, संजय गजानन उगवेकर ऑटो रिक्षा चालक वय 30 वर्ष राहणार शिवसेना वसाहत शिवाजी चौक अकोला यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेले तूरडाळीचे 19 कट्टे किंमत 28,500 तसेच गुन्ह्यात आरोपितांना ही चोरी करून माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेला ऑटो असा एकूण 3,28,500 रुपयाचा माल जप्त करण्यात आला। महापालिकेच्या करवसुलीचा कंत्राट रद्द करण्यात आलेल्या स्वाती इंडस्ट्रीजने जवळपास 100 ते 125 कर्मचाऱ्यांचे वेतन थकविल्याची बाब समोर आली आहे। आता महापालिकेने कंत्राटही रद्द केल्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले असून महापालिकेत वेतनसाठी चक्रा मारत आहेत। स्वाती कंपनी अंतर्गत काम करणाऱ्या 100 ते 125 कर्मचाऱ्यांमध्ये कोणाला 10,000 तर कोणाला 15 ते 22,000 पर्यंत वेतन देण्यात येत होते। परंतु महापालिकेने कंत्राट रद्द करताच कंपनीने या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवून त्यांना ठेवीस धरले आहे। कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन थकले आहे। फंड नसल्यामुळे वेतन होऊ शकले नाही। ऑगस्ट 2023 मध्ये तत्कालीन आयुक्त कविता द्विवेदी यांच्या कार्यालयात राज्यात सर्वप्रथम अकोला महापालिका अंतर्गत मालमत्ता, पाणीपट्टी, भाडेपट्टी, करवसुलीचा कंत्राट रांची येथील स्वाती इंडस्ट्रीजला देण्यात आला होता। संबंधित कंपनीला वसुलीच्या 8.39% रक्कम देण्यात येत होती। असे असतानाही कंपनीने 1.5 वर्षात केवळ 34 कोटी रुपयांचीच वसुली केली। 28 डिसेंबर रोजी संबंधित कंपनीचा कर वसुलीचा कंत्राट आयुक्त डॉक्टर लहाने यांनी रद्द केला। कंपनीने त्यांच्याकडे कामाला असलेल्या 100 ते 125 कर्मचाऱ्यांचे लाखो रुपयाचे वेतन थांबविल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे। तसेच महापालिकेकडून काही पैसे घेणे बाकी आहे। महापालिकेने पैसे दिल्यास वेतन देऊ असे कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सांगण्यात येत असल्याने कर्मचारी महापालिका चक्रा मारत असल्याचे दिसून येत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ जवळ रविवारी सकाळी अपघात झाला. अपघातानंतर एका नागरिकांच्या घरात कार शिरली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको. त्यामुळे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. नांदगाव पेठ जवळ गेल्या काही दिवसांपासून अपघात, कार आगीचे भक्ष्य ठरणे अशा घटना घडत आहेत. रविवारी सकाळी देखील मोठी दुर्घटना या भागात घडली असती, परंतु सुदैवाने तसे काही घडले नाही. अपघातग्रस्त कार उलटली. नेहमी घडत असलेल्या घटनांमुळे नागरिक संतप्त झाले. रास्ता रोको करून त्यांनी निषेध नोंदवला. तसेच आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला शांत केले, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही तर परिस्थिती चिघळू शकते अशा गावकऱ्यांच्या बोलण्याचा रोख होता, असे सूत्रांनी सांगितले. निवासस्थानाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून वस्ती असल्याने सुरक्षितता म्हणून निवासस्थानासाठी पर्यायी जागेची मागणी आहे, परंतु याकडे प्रशासन लक्ष देत नाही. रविवारी सकाळी कार एका घरात शिरली. सुदैवाने दुर्घटना घडली नाही. मात्र भविष्याचा विचार करून मागणी मान्य करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याची मागणी आहे. आपल्या घराच्या मागणीसाठी नागरिकांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावर पोलीस दाखल झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही, परंतु गेल्या 5 वर्षात ज्या सदस्यांनी मतदारांना गृहीत धरले, मतदारांकडे पाठ फिरवली, त्याचा हिशेब चुकता करण्याचे मतदारांनी ठरविले दिसते. त्यामुळे संबंधित सदस्यांना होणारी निवडणूक सोपी नाही असे चित्र आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी सदस्यांना आम्ही निवडून देतो, परंतु ते सभागृहात आमचे प्रश्न उचलणार नसतील, मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष करणार असतील, आम्हाला पर्याय शोधावा लागेल ही भावना दिसून येते. जिल्हा परिषद सदस्य सध्या माजी झाले आहेत, परंतु त्यांचे प्रगती पुस्तक मतदारांकडे तयार आहे. योग्य वेळ आल्यावर संबंधितांचा हिशेब चुकता करू अशी तयारी ग्रामीण भागाचा कोणाचा घेतला असता दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला विलंब झाला असला तरी या निवडणुकीसाठी इच्छुक तयार आहेत. इतकेच नव्हे तर मतदार देखील योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जनआक्रोश मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. देशमुख व सूर्यवंशी परिवाराला न्याय देण्याची मागणी. आधीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी मोकाट सोडले नसते तर वाचले असते संतोष देशमुखांचे प्राण. धनंजय देशमुख यांचा दावा. संक्रांती उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. RRC आणि KCCचा संयुक्त उपक्रम. RRC बोर्डनान स्पर्धा झाली यशस्वी. राज्यभरातून मोठ्या संख्येत स्पर्धकांचा सहभाग. ग्रामीण आणि शहरी भागातील जनता झाली तयार. जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीत दाखविणार जागा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.